तर चला या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स समजून घेणार आहोत. म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ. कोणता काळ? पूर्ण चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. माहीतच आहे तुम्हाला, व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला काय विचारण्यात येईल. तुम्हाला हे स्वतःच्या शब्दात सांगता आलं पाहिजे. कोणत्या ॲक्शन्स किंवा कोणते इन्सिडंट्स सिम्पल फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सने शो केल्या जातात. मग त्याचं स्ट्रक्चर विचारलं जाईल आणि एक्झाम्पल्सवर प्रश्न विचारले जातील. आणि तुमचे नोट्स व्हिडिओ बघताना तुम्ही कसे नोट्स काढता, कोणकोणते मुख्य मुद्दे लिहिता, ते पण तुमच्या नोटबुकमधून चेक केलं जाईल. तेव्हा तुम्ही नोटबुक ओपन करा आणि मेन मुद्दे तुम्ही नोट डाऊन करा. तर बघा, कोणता टेन्स आपण समजून घेणार आहोत. फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भविष्यकाळ. बघा आता काय कोणत्या ॲक्शन्स यामध्ये एक्सप्रेस केल्या जातात. फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स इज यूज्ड टू शो दॅट एन ॲक्शन विल कंटिन्यू. आता इथून मुख्य मेन पॉईंट सुरू होतात. कोणत्या ॲक्शन्स? कोणती ॲक्शन? एन ॲक्शन विल कंटिन्यू अप टू अ सर्टन पॉईंट इन द फ्युचर. म्हणजे एखादी ॲक्शन कंटिन्यू असेल, चालू असेल फ्युचरमधल्या एका विशिष्ट वेळेपर्यंत. फ्युचरमधला एखादा विशिष्ट टाईम आणि त्या टाईमपर्यंत एखादी ॲक्शन सुरू असेल, ते ॲक्शन शो करण्यासाठी फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. सांगता येईल तुम्हाला स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या शब्दात लिहिता येईल. ओके, प्रयत्न करून बघा. इट फोकसेस ऑन द ड्युरेशन ऑफ एन ॲक्शन बिफोर अ स्पेसिफिक फ्युचर टाईम. आता हे मेन आहे इथे. ड्युरेशन म्हणजे ती ॲक्शन भविष्यामध्ये एखाद्या विशिष्ट वेळेपूर्वी ती ॲक्शन किती काळ सुरू होती, किती कालावधीसाठी सुरू होती, तो ड्युरेशन या फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये तो ड्युरेशन महत्त्वाचा आहे. समजलं? म्हणजे थोडक्यात भविष्यामध्ये एका विशिष्ट वेळेपर्यंत एखादी ॲक्शन किती वेळपासून सुरू होती किंवा किती वेळेकरिता सुरू होती, हे दर्शवण्यासाठी फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. मराठीमधूनही समजून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करून. आता आपण लक्षात ठेवू, स्ट्रक्चर समजून घेऊ. विल हॅव बीन प्लस V1 ING हे लक्षात ठेवा. फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये विल हॅव बीन V1 ING, विल हॅव बीन V1 ING. आणि पुन्हा टाईमच्या अगोदर काय? फॉर किंवा सिन्स. फॉर म्हणजे किती ड्युरेशनसाठी? फॉर 3 hours, फॉर 20 years असं. फॉर म्हणजे फॉर, त्याच्यानंतर ड्युरेशन सांगितलं जातो, किती वेळासाठी ती ॲक्शन सुरू होती. आणि सिन्सच्या समोर सिन्स मॉर्निंग म्हणजे सिन्स आफ्टरनून, सिन्स लास्ट वीक म्हणजे मॉर्निंगपासून, सिन्स मॉर्निंग म्हणजे मॉर्निंगपासून, म्हणजे कधीपासून ते सांगण्यासाठी सिन्सचा वापर. आणि किती वेळेसाठी, किती कालावधीसाठी हे शो करण्यासाठी फॉरचा वापर. आणि हे लक्षात ठेवा, फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये जास्त करून फॉरचा वापर केला जातो. लक्षात राहील. एखाद्याच वेळी सिन्सचा वापर. सिन्सचा वापर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये जास्त केला जातो. समजलं? पण हे दोन्ही लक्षात ठेवा, फॉर, सिन्स. स्ट्रक्चर काय लक्षात ठेवाल? लिहिले तुम्ही नोटबुकमध्ये. विल हॅव बीन
V1 ing, फॉर किंवा सिन्स. चला, पहिला एक्झाम्पल मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो आणि बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला इंग्लिशमधूनच स्वतःचे रिअल लाईफमध्ये जसं तुम्ही ते बोलत आहात असं इमॅजिन करून स्वतःच समजायचे आहेत. बघा, आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 5 hours बाय 10 PM. काय ऐकले तुम्ही? आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 5 hours बाय 10 PM. बाय 10 PM म्हणजे 10 PM पर्यंत मी किती तास अभ्यास करत असेन? 5 तास. म्हणजे अभ्यास तो करत नव्हता, करत पण नाही आहे, पण ही फ्युचरमधली गोष्ट सांगितली आहे की आज रात्री 10 वाजेपर्यंत मी 5 तास अभ्यास करत असेन. म्हणजे तो 5 वाजता अभ्यास सुरू करत असेल, तो 5 PM, 5 PM आणि 10 PM तो अभ्यास करत आहे, त्याला 5 hours होत आलेले असतील. समजला एक्झाम्पल? म्हणजे फ्युचरमधील एका विशिष्ट वेळेपर्यंत ती ॲक्शन किती काळ सुरू होती हे इथे शो केलं आहे. शी विल हॅव बीन, आता एक्झाम्पल समजून घ्या तुम्ही. शी विल हॅव बीन वर्किंग इन धिस कंपनी फॉर 3 years बाय नेक्स्ट मंथ. शी विल हॅव बीन वर्किंग इन धिस कंपनी फॉर 3 years बाय नेक्स्ट मंथ. They will have been playing cricket for 2 hours by evening. They will have been playing cricket for 2 hours by evening. My father will have been driving for 10 hours by night. My father will have been driving for 10 hours by night. एक्झाम्पल समजून घ्या आणि मेन म्हणजे स्ट्रक्चर आणि त्याच्यानुसार स्ट्रक्चरनुसार त्याचा अर्थ, ॲक्शनचा अर्थ. वी विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year बाय डिसेंबर. वी विल हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year बाय डिसेंबर. स्नेहा विल हॅव बीन प्रॅक्टिसिंग डान्स फॉर मेनी मंथ्स बाय द कॉम्पिटिशन. Sneha will have been practicing dance for many months by the competition. He will have been waiting for us for a long time by then. He will have been waiting for us for a long time by then. She will have been living in Pune for 5 years by 2030. She will have been living in Pune for 5 years by 2030. Vikrant will have been teaching English for 15 years by 2030. Vikrant will have been teaching English for 15 years by 2030. आणि लास्ट कोणता आहे? They will have been preparing for the event for weeks by the final day. They will have been preparing for the event for weeks by the final day. ओके, आता सांगता येईल तुम्हाला कोणतं पण मराठी वाक्य तुम्हाला विचारलं आणि ते तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगता येईल. ओके, इथे काय करायचं आहे तुम्हाला माहीतच आहे. इथे तुमच्या रिअल लाईफमधले एक्झाम्पल्स आहेत, होणाऱ्या घटना किंवा तुम्ही करणाऱ्या कृती आहेत, त्या तुम्हाला फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये लिहायचे आहेत. समजलं? जेव्हापर्यंत आपण एखादं म्हणजे जेव्हापर्यंत ज्ञान आपण रिअल लाईफमध्ये अप्लाय नाही करू तेव्हापर्यंत ते पक्कं झालं नॉलेज असं समजायचं नाही. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या जीवनातील तुम्हाला एक्सपिरियन्स किंवा घटना इथे तुम्हाला फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये हे करायचे आहेत. समजलं? ओके, शेवटी जाता जाता काय लक्षात ठेवाल? फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये त्या ॲक्शन्स
शो केल्या जातात, ज्या म्हणजे त्या ॲक्शन्स शो केल्या जातात फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये, ज्या फ्युचरमध्ये एका स्पेसिफिक टाईमच्या अगोदर किती काळासाठी ती ॲक्शन सुरू होती हे शो करण्यासाठी फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स यूज केला जातो. स्ट्रक्चर काय लक्षात येईल? विल हॅव बीन, V1 ING, फॉर किंवा सिन्स. मग कोणते पण तुमचे मराठीतील वाक्य तुम्हाला फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये ट्रान्सलेट करता आले पाहिजे, आणि हे पण तुम्हाला विचारलं जाईल. मराठीतून तुम्हाला इंग्लिशमध्ये करता आलं पाहिजे. आणि शेवटी तुमच्या नोटबुकमध्ये हे चेक केलं जाईल, तुम्ही फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सचे 5 वाक्य बनवले का. ओके, बाय.